काय म्हणावं दीपला तेच कळत नाही. चांगलं म्हटलं तर वेडासारखा वागतो आणि वेडा मूर्ख म्हणावं तर खूपच चांगला वागतो. पण एक आहे, तो कसाही वागत असला तरी मनाने चांगलाच आहे. माझी रिक्षा हरवली हे कळल्यापासून त्याने किती धडपड केली आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळवलं, लोकांना विचारलं, स्वतःहून शोध घेतोय. कॅफेमध्ये मला इन्सेंटिव्ह मिळावा म्हणून मित्रांना घेऊन यायचा, वर बिल आणि स्वतःच भरायचा. खरंच खूप केलंय त्याने माझ्यासाठी. त्या प्रभुदादाने मुद्दाम माझ्यावर पैशांचं संकट आणलं अचानक. पण दीपने माझ्यासाठी रात्रीतून पैसे उभे केले आणि मला न सांगता देऊनही आला. त्याची ती मदत मी काही झालं तरी विसरू शकत नाही. माणूस वेडा आहे पण मनाने तितकाच चांगला आहे. आई ऐक ना गो, आई ऐक ना, हा गटारी आहे ना, आज तर मस्त झणझणीत मटण झालं पाहिजे. आणि यार किती दिवस झाले आहेत मटण, भाकरी, जिरा राईस, रस्सा खाऊन. ते काही नाही, आजचा मेन्यू हाच डन. काय ताई? सकाळ सकाळी मेनू ठरवून मोकळी झालीस. अगं आई, चांगल्या कामासाठी वेळ कशाला? काय होती? हे सगळं आवरून झालंय माझं. आता जेवणाची तयारी. मग जेवण झालं की रूम आवरायची. स्वाराला कसं सगळं टापटीप लागतं, त्यामुळे सगळं स्वच्छ ठेवायची ही जबाबदारी तुझी. अरे देवा, ती सोनाऱ्याकडे जायचं राहिलंच. कशी काय विसरली मी, इतकी धांदरट आहे. ती कडी पण तोडून टाकली. आत्याला नाही, आत्याला सांगितलं तर आत्या चिडतील माझ्यावर. काय करू मला काहीच कळत नाहीये. प्रीती, बाबा बाबा काही हवंय का तुम्हाला? काही आणू का पटकन? मला काही नकोय, पण मी ऐकलं सगळं. अभिनय पण बघितला. अभिनय नाही. आता तुझं एकपात्री सुरू होतं ना, छान होतं. ते बाबा, ते एकटी असले ना की बडबडायची सवय आहे मला, म्हणून. खूप गोड सवय आहे. अशी माणसं ना इनोसेंट असतात. पण नेमकं कळलं नाही, कसलं टेन्शन आहे तुला? अगं खरंच मला नीट कळलं नाही, कुठल्या सोनाराकडनं काय आणायचंय? JM रोड वरती मस्कर ज्वेलर्स आहेत ना, हा माहितीये मला. तिथे मी नेकलेस दिला होता, कडी तुटली आहे म्हणून. तो आणायचा होता. बा ठीक आहे, मी घेऊन येतो. डोंट वरी. अहो बाबा, तुम्ही कशाला? तुम्ही आता कामासाठी बाहेर जात असाल ना कुठेतरी? हो, मी दुकानावरच जातोय, पण मी घेऊन येतोय. मग सेम रूट आहे म्हणजे तिथूनच जाणार आहात का? नाही, सेम रूट नाहीये आणि तरी मी आणतोय. ठीक आहे, मी आणलेलं चालणार आहे ना तुला? नाही नाही बाबा, असं काही नाहीये. पण तुम्हाला कसं सांगू ना घेऊन या म्हणून. तू कुठे सांगतेस? मीच तुला म्हणतो मी घेऊन येतो म्हणून. चालणार आहे ना मी आणलेलं? हो, मला काय प्रॉब्लेम असेल. आणा. हा मग ठीक. बाबा, JM रोड, मस्कर ज्वेलर्स. बापरे, कसं लक्षात ठेवायचं? आणतो, काळजी करू नकोस. हो. अहो, आता तिला चांगलं काम केलं म्हणून तिचं कौतुक झालं, त्यात काय एवढं? तुम्ही चांगलं काम करत नाही का? अहो नाही म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुमची महत्वाची कामं जर ती इझिली करायला लागली तर हळूहळू ती सगळंच टेक ओव्हर करेल ना. काही काय बोलता तुम्ही प्रीती? हे बघा, ज्योती माझी बहीण आहे आणि मी तिला चांगलंच ओळखते. हुशार आहे, सगळी कामं पटकन शिकते. तिची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे आणि त्यामुळे 4 लोकांमध्ये तिचं कौतुक पण होतं. पण त्यामुळे हळूहळू तुमची किंमत कमी होऊन तिने तुमची जागा घेऊ नये एवढंच वाटतं मला. अहो, बहीण आहे ती माझी. तिचं चांगलं झालेलं मलाही आवडेलच. पण प्रीती, एक मिनिट, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? मला फक्त एवढंच म्हणायचंय की आज तिचं कौतुक झालंय. उद्या सगळ्यांना असं नको वाटायला की तिच्याशिवाय दुकान चालूच शकणार नाही. आता एवढी वर्ष तुम्ही मेहनत घेताय, हे विसरून तुमची जागा दुसरं कोणीतरी घेईल याची भीती वाटते हो मला. कामाचा तुझा आजचा दुसराच दिवस आहे.
पण तू सगळं काम एकदम व्यवस्थित शिकून घेतलंस. खूप भारी वाटलं. असंच मन लावून काम करत राहा, एकदम पुढे जाशील. हो काका. आले. काका ते काउंटर तेवढं लावून घ्या आणि साड्यांचं लेबलिंग पण राहिलंय ते पण करून घ्यायचंय. आणि अहो काल पैठणीच्या काउंटरवर साड्या तशाच राहिल्या, त्यांची पण प्लीज जरा घडी घालून घ्या. दादा, हा अहो या ज्योतीनं ना सर्व काम स्वतःहून मी सांगायच्या आधीच करून टाकलेलं आहे. सगळं काम झालं. हो हो. तुमची महत्वाची कामं जर ती इझिली करायला लागली, हळूहळू ती सगळंच टेक ओव्हर करेल ना. तिने तुमची जागा घेऊ नये एवढंच वाटतं हो मला. गुड मॉर्निंग जीजू. हा गुड मॉर्निंग. दीप नाही आला तुमच्या बरोबर नाही आज नाही येणार तो. का? आज गटारी आहे ना, आज तो कोणाला सापडत नाही. आज तो फक्त त्याच्या मित्रांसोबत असतो. अच्छा. बरं मी जरा आलो. हो. मी येतो. हो हो. कुणाच्याही हाताला कसं लागत नाही हा? बघतेच मी कसा लागत नाही ते. त्याला कॉल करून ना बोलावून घेते इथे. दीप गायकवाड, आज काहीही झालं तरी मी तुला दारू पिऊ देणार नाही म्हणजे नाही.